वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच न्याय द्या. थकबाकीदारांनी 50% कर्ज भरावे, उर्वरित शासनाने माफ करावे. सामाजिक कार्यकर्ते संदीप साळुंखे यांची मागणी. थकबाकीदारांना 50-50 सूत्र लागू करण्याची देखील त्यांनी सध्या मागणी केली आहे. राज्यात वारंवार जाहीर होणाऱ्या कर्जमाफी योजनामुळे अनेक थकबाकीदार शेतकरी कर्जाची वेळेत परतफेड न करता पुढील कर्जमाफीची वाट पाहत बसतात. परिणामी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असून शासनाने कर्ज धोरणात बदल करून प्रामाणिक शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप साळुंखे यांनी केली आहे. साळुंखे म्हणाले, कर्जमाफीची अपेक्षा असल्याने काही शेतकरी मुद्दाम थकबाकी ठेवतात. त्यामुळे बँकावर आर्थिक ताण वाढतो, तर वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही विशेष लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह कमी होत आहे. त्यामुळे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांच्याकडून 50% कर्जाची रक्कम भरून घ्यावी आणि उर्वरित 50% रक्कम कर्जमाफीच्या स्वरूपात माफ करावी. अशा निर्णयामुळे थकबाकीदारी कर्जफेडीसाठी पुढे येतील आणि बँकाचे थकीत कर्ज कमी होण्यास मदत होईल. तसेच वेळेत आणि नियमितपणे कर्जाची संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 100% व्याज सवलत किंवा समतुल्य आर्थिक प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान होईल आणि भविष्यात अधिकाधिक शेतकरी वेळेत कर्जफेड करण्यास प्रोत्साहित होतील, असे मत साळुंखे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यामध्ये आर्थिक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि कर्जमाफीचा लाभ अधिक न्याय पद्धतीने देण्यासाठी शासनाने अशा प्रकारच्या संतुलित धोरणाचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. कर्जमाफीची वाट पाहण्यापेक्षा वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. थकबाकीदारांनाही 50% भरावे आणि उर्वरित 50% शासनाने माफ करावे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 100% प्रोत्साहनपर सवलत देऊन आर्थिक शिस्तीला बळ द्यावे, असे आवाहन संदीप साळुंखे यांनी केले. याबाबतचं आज प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. कराड निबंधक ऑफिस येथे आम्ही सर्व शेतकरी कराड तालुक्यातून जमा झालो आहे. याचे कारण असे, शेतकऱ्यांची शासनानं जी थट्टा लावली आहे ती मुळात बंद केली पाहिजे. याचं कारण असं, नियमित आपल्या सहकारी संस्थांनी सुव्यवस्था ठेवण्यासाठी वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान जे जाहीर केले हे चुकीचं आहे. आणि जे कर्ज भरीतच नाही, 3-3, 4-4 वर्ष वाट बघत बसतात, त्या शेतकऱ्यांनी मात्र माफी दिली जाते. अशानं हा दुय्यम टप्पा शेतकऱ्याचा शासनानं न करता वेळेत कर्ज भरणाराला 2 लाखाची मागणी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा, प्रत्येक शासन सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करते, म्हणजे शेतकऱ्याशी एक सवय लावतंय. तुम्ही जे भरीत नाही त्याशी 50% सवलत द्या आणि 50% उर्वरित रक्कम भरायला सांगा. आणि जी वेळेत रक्कम भरली जाते ज्या शेतकऱ्यांच्याकडून, त्या शेतकऱ्यांना पूर्ण माफी द्यावी. याच्यामुळे शासनाचाही लोड कमी येईल आणि शासन सुधारण्यासाठी ही व्यवस्था व्यवस्थित राहील, असं माझं मत आहे. धन्यवाद. आज आम्ही कराड तालुक्यातील शेतकरी महाराष्ट्र शासनाने जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे आणि त्या अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या थकबाकीदारांच्या याद्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र शासनानं नेहमीप्रमाणे जे रेग्युलर शेतकरी आहेत, दरवर्षी रिन्युअल कर्ज करतात, सणवार करून किंवा अनेक अडचणीचा सामना करून सुद्धा ते दरवर्षी नियमित कर्ज आपलं भरून फिरवून घेतात. असे शेतकरी हे खऱ्या अर्थानं सहकार आणि बँकिंग व्यवस्था मजबूत करत असतात. असं असताना शासन दरवेळेला प्रत्येक कर्जमाफीच्या वेळेला या शेतकऱ्यांना कुठलंही ठोस असं अनुदान देत नाही आणि त्याचीच परिणती म्हणून या वेळेला सुद्धा या योजनेत सुद्धा फक्त 50,000 रुपये अनुदान नियमित शेतकऱ्यांना जाहीर केलेलं आहे आणि ते अतिशय कमी आहे. याकरता आम्ही कराड तालुक्यातील शेतकरी महाराष्ट्र शासनाकडे माननीय उपनिबंधक कराड तालुका यांना निवेदन देऊन आम्ही अशी मागणी केलेली आहे की महाराष्ट्र शासनाकडे की या नियमित शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावं, अशी आम्ही मागणी केलेली आहे. अन्यथा या आम्हा सर्व कराड तालुक्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असं मी या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद.